श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, उद्या शालिनी भक्ती सागरवर 14वा आणि 18वा अध्याय श्री गुरुचरित्र पारायणासाठी तर हे 2 अध्याय उद्या सकाळी येऊन जातील। सर्वांनी ह्या 2 अध्यायाचं पारायण करा। जर तुम्हाला एक तर 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत मधले वेळ नाही मिळाला, गुरुचरित्राचे एक तर 52 अध्याय ऐकायला वेळ मिळाला नाही, तर हे 2 अध्याय पण ऐकले तरी पण संपूर्ण पारायण केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते। 14वा अध्याय सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे, अशक्य ते शक्य करणारा आहे। आणि 18व्या अध्यायात ब्राह्मणाला सांगितलं होतं स्वामी महाराजांनी की हे घेवड्याचा जो शेंगांचा वेल आहे हा तू काढून टाक। आणि त्याच्याने ब्राह्मणीन जी आहे तर त्यांची पत्नी नाराज झाली, पण ज्यानंतर त्या घेवड्यांच्या शेंगाच्या वेलाखाली धनाचा अंडा सापडला त्यानंतर त्यांचं सर्व दारिद्र्य दूर झालं। एवढं त्या अध्यायात महत्व आहे। तर हे